नमस्कार. दिनांक 20/9/2024 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय पेन्शन संदर्भातला हा निर्गमित करण्यात आला, ज्यामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नुसार जी पेन्शन प्रणाली आहे त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती एक खात्रीशीर रक्कम मिळावी, त्यांना एक प्रकारचे चांगलं पेन्शन मिळावं, त्यासाठी एक उपाययोजना म्हणून शासनाने एक समिती गठीत केली होती. त्यामध्ये समितीने नंतर अहवाल शासनास सादर केला. त्या अहवालात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील शिफारशींबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे शासनाने ठरवले. त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना दिनांक 24/8/2024 रोजी जाहीर केली. प्रस्तुत योजनेत राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव हा विचाराधीन असून त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक 1/3/2024 पासून लागू करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने दिनांक 24/8/2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच UPS शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेतील कोणत्याही एका योजनेत सहभाग घेता येईल. राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळेचा विकल्प म्हणून त्यांना दिनांक 31/3/2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे तो सादर करायचा आहे. मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा वरील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्या संदर्भातील विकल्प दिनांक 31/3/2027 पर्यंत किंवा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजना संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाच्या आधी निवड करण्याचा नमूद दिनांक यापैकी जो अगोदरचा असेल तोपर्यंत फक्त एकदाच त्यांना ती देण्याची मुभा असेल. त्यानंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत दिलेला विकल्प कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेचे आपोआप लागू होणार नाहीत. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणताही बदल करता येणार नाही. वरीलपैकी दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना ऑटोमॅटिक राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली ही लागू असेल. राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अटी व शर्ती विहित करणे, योजनेची अंमलबजावणी करणे तसेच योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करून वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार सदरील शासन निर्णय हा मान्यता व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित असलेली अनुदानित शासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत तसेच जे जिल्हा परिषद कर्मचारी आहेत या सर्वांना ही पेन्शन प्रणाली ही लागू असेल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.